पुण्यात दोन कंटेनरची एकमेकांना त्यांनी धडक दिलेली आहे. पुणे बँगलोर रस्त्याजवळ नवले पुलाजवळ हा अपघात झाला आणि हा अपघात झाल्यानंतर भीषण आग भडकली. या आगीत एक कार जळून खाक झाली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, 12 जण जखमी आहेत. पुणे बंगळुरू महामार्ग ठप्प झालेला आहे. नवले पुलावर सातत्यानं अपघाताच्या घटना घडतायत. नवले ब्रिजवरचा अपघात हा आजचा नाही आहे. बरोबर. बऱ्याच वर्षांपासून नवले ब्रिजवरती वेगवेगळे अपघात झालेले आहेत. अनेक लोकांना जीव गमवावा लागलेला आहे, त्यांच्या फॅमिलीला पण जीव गमवावा लागलेला आहे. तर हे थांबलं पाहिजे कुठेतरी, यासाठी वेगवेगळे तुम्ही प्रयत्न करताय. पण अशा ठोस उपाययोजना ज्या लगेच अंमलात येतील त्या काय असतील आणि नेमका काय आकडा येतो अंदाजे ज्यांना जीव गमवावा लागला? नाही, आता आपण गेल्या 5 वर्षातली जर का आकडेवारी जर का बघितली तर गेल्या 5 वर्षांमध्ये 45 लोकांचे जीव गेले. ओ माय गॉड, 45 45 लोकांचे नुसत्या नवले ब्रिज जवळ गेल्या 5 वर्षात वर्षामध्ये अपघातांमुळे 45 लोकांचा जीव जीव गेले. गेलाय. 45 कुटुंब अनाथ झालेत. कुणाची आई, कुणाचा भाऊ, कुणाचा. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एवढे अपघात होऊन सुद्धा त्याच्यावरती ठोस उपाययोजना झाल्या नाहीत अजून जशा पाहिजे तशा. तुम्हाला काय वाटतंय की ह्यासाठी काय केलं पाहिजे ह्या एरियात, खास करून नवले ब्रिजचे एक सामान्य नागरिक म्हणून काय भावना आहे? आता म्हणजे मी काही त्यातला हे नाहीये, तज्ज्ञ नाही. तज्ज्ञ नाहीये मी त्यातला. पण सामान्य माणूस म्हणून काय वाटतं मला की नेहमी की आपण बघतो की टोल नाका आला की स्पीड ब्रेकर असतात बघा. गाड्या स्लो व्हायसाठी, गाड्या स्लो होण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात. का असतात स्पीड ब्रेकर? कारण का त्यांना आपल्याकडनं पैसे घ्यायचे असतात. बरोबर. जो आपण रस्ता वापरतोय, जो त्यांनी रस्ता तयार केलाय, त्या रस्त्याचा खर्च कुठेतरी भरून निघा म्हणून ते आपल्याकडनं टोल घेतात. तर ते आपल्याकडनं पैसे घेण्यासाठी जसे स्पीड ब्रेकर असतात ना, तसेच स्पीड ब्रेकर ते नवीन बोगद्यापासून ते नवले ब्रिजपर्यंत ठराविक अंतराने केले पाहिजे. बरोबर आहे. 700 मीटर, 800 मीटर किंवा 1000 मीटर. हां, तर ते स्पीड ब्रेकर केलं ना की कंटिन्यू स्पीड ब्रेकर असतात बघा, ते लागोपाठ 2-3 स्पीड ब्रेकर. त्यावेळेस माणसाची गाडी ऑटोमॅटिक स्लो होती म्हणजे होतीच. होते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तो एक स्पीड ब्रेकर क्रॉस केला की पुढचा स्पीड ब्रेकर लगेच ठेवायचा, म्हणजे 700-800 मीटर अंतर होती. बरोबर आहे. म्हणजे त्याची गाडी फास्ट होणारच नाही. राईट. आता ती चूक झालेली आहे. ती जी रस्ता जो तयार झालेला आहे तो तीव्र उतार आहे तिथं, ती त्याला चूक काय झाली करू आहे. शकत त्याला आता आपण काही करू शकत नाही. आता तत्काळ जर का कुठली उपाययोजना असेल तर ती स्पीड ब्रेकर आहे. त्याने आपोआप गाड्यांची स्पीड कमी होतील आणि जो अपघात होणार आहे तो होणार नाही. आता आपण बघतोय की प्रशासनाने तिथं स्पीड गन बसवलेत, कॅमेरे बसवलेत. हो बसवले. हा उपाय नाहीये. लोक घाबरतच नाहीत तर काय करायचं? स्पीड कमी व्हावा हा याच्यावरती उपाय केला पाहिजे. स्पीड कॅप्चर करण्यासाठी नाही. स्पीड कॅप्चर करण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी हे कॅमेरे नाही बसवले पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. नाही, प्रत्येकाची मतं वेगवेगळे असू शकतात. असू शकतात. सामान्य माणूस म्हणून मला काय वाटतं की बाबा, आणि मी बऱ्याच जणांसोबत मी चर्चा करतो ना त्यावेळेस त्यांचं म्हणणं तेच आहे की स्पीड गन बसवणे हा उपाय नाहीये. स्पीड ब्रेकर, स्पीड कमी करणे याच्यावरती काम केलं पाहिजे, ना की स्पीडला दंडात्मक कारवाई करणे. राईट. मला आठवतंय 2022 मध्ये नवले ब्रिज च्या तिथे जिथे आत्ता अपघात झाला तिथेच एक अपघात झाला होता. एका मागोमाग एक 15-20 वाहनं आदळली होती. दुर्दैव 48 वाहनं एका वेळेला आदळली होती. त्यावेळेला जीवितहानी कमी झाली होती. मे बी स्पीड. त्यावेळेला प्रशासनाने खूप ठोस उपाययोजना केल्या होत्या. तुम्ही जे स्पीड ब्रेकर म्हणतात त्याला रॅम्बलर म्हणतात, ते रॅम्बलर वेळोवेळी लावले होते. स्पीड कमी पण होत होतं. पण आणि इवन त्याच वेळेला मला आठवतंय कात्रज बोगद्यापासून ते इथंपर्यंत स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या होत्या. त्याच्या अगोदर स्ट्रीट लाईट नव्हत्या. 2022च्या अगोदर त्यावेळेला तिथले अधिकारी होते, कणसे PSI होते तिथे, आणि वाघमारे आय थिंक, ह्या दोघांनी ते प्रयत्न केले होते आणि त्याच्यासाठी त्यांनी उपाययोजना केली होती आणि ती अंमलात पण आली होती. पण नंतर अधिकारी बदलले, सगळंच परत तुम्ही म्हणताय तसं तिकडे रमलर, जसं तुम्हाला मगाशी म्हणलं मी, स्पीड ब्रेकर हाच एक उत्तम पर्याय आहे. रमलर जर का तुम्ही टाकलेत ना तर त्यांनी सगळीच लोक गाड्या स्लो करतात असं नाहीये. आणि त्यांनी प्रॅक्टिकली जर का बघायला तर तेवढं त्यांनी
स्लो होत नाही. आता रमलर काय होतं की ते नवीन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते जाड असतं त्याची. आत्ताचे रमलर आता काय होतं की त्याच्यात डेली हजारो वाहनं त्यावरती जातात, त्यामुळे त्याची ती डेन्सिटी आहे ती कमी होते. त्यामुळे रमलर हा उपाय नाहीये असं मला वाटतं. नाही, नक्कीच. ॲज यू सेड की प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. काही तांत्रिक अडचणी पण असू शकतात स्पीड ब्रेकर करण्यामागे, कारण की तीव्र उतार आहे ज्याच्यावरती काही उपाय नाहीये, किंवा अचानक स्पीड ब्रेकरवरती ब्रेक दाबल्यामुळे ट्रकवाल्याने मागे अपघात होऊ शकतो. काहीतरी तांत्रिक अडचण पण असेल, पण एक सामान्य नागरिक म्हणून आपली भावना आहेच. आता तीव्र उताराचा निघालाय विषय, आणि त्या स्पीड ब्रेकरचा पण विषय निघालाय. आता एक नवीन मागणी जोर धरते नवले ब्रिजमध्ये, खास करून आत्ता जो अपघात झाला त्यासाठी मागणी अशी जोर धरते की नवले ब्रिज म्हणजे स्वामीनारायण मंदिर ते नवले ब्रिजपर्यंत उड्डाण पूल बांधला पाहिजे, अशी एक नवीन मागणी आता येते समाजामधून. काय मत आहे तुमचं? नाही, झालं तर उत्तमच आहे, पण ते होण्यासाठी मिनिमम 5 वर्ष तर लागतील. बरोबर आहे. तोपर्यंत काय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर व्हायला नको. बरोबर. आत्ता काय करायचं त्याच्यावरती बोललं पाहिजे, ब्रिज होईल. रादर तसाही आत्ता मध्यंतरी बातम्या येतात आहे की देहू नवले स्वामीनारायण ते देहू रावेत का देहू रोडला रावेतपर्यंत एलिव्हेटर रोड होणार आहे. त्याचा 6,500 कोटीचा प्रस्ताव मंजूर पण झालाय. पण अगेन तो रोड व्हायला 10 वर्ष लागतील. 10 वर्ष तर सहज जातील, कारण हा मुवमेंटचा रोड आहे. ओके, तर या सगळ्यामध्ये एक नवीन उपाय आता बनतोय, तो म्हणजे रिंग रोडचा. त्याचं काम चालू आहे, त्याच्याबद्दल काय मत आहे? परत तेच की म्हणजे त्यांनी काय होणार आहे की तो होण्यासाठी अजून 4 ते 5 वर्ष लागणार आहेत रिंग रोडसाठी. उद्या काय होईल काय सांगता येत नाही आपल्याला. आज जे अपघात होत आहेत त्यासाठी ठोस उपाययोजना करायच्या. मला एक सांगायला आवडेल उपाययोजनेवरून. एक उपाययोजना आता प्रशासनाने केलेली आहे, जे मी सुद्धा त्या रोडनी वाहतूक करतो, मी ऑब्झर्व केलेले आहे. मानाजीनगरमध्ये एक्झिट बंद केलेला आहे. त्याचं कारण आहे की तो एक स्पॉट आहे जिथे जास्त अपघात होतात. नाव नवले ब्रिजचं येतं, पण तिथून ब्रिजपासून मागे 100-200 मीटरवरती तो स्पॉट आहे. तिकडून येणाऱ्या गाड्या ज्यावेळेला हायवेला येतात त्यावेळेला बऱ्यापैकी तिथेच एक लेनला गाड्या पार्किंगला उभा असतात. त्यामुळं येणाऱ्या बिचाऱ्या त्या वाहन चालकाला दुसऱ्या लेनला यावं लागतं, आणि मग मागून येणाऱ्या वाहनाचा ताबा सुटतो आणि मग अपघात होतात. तर मला सांगायला आवडेल की प्रशासन याच्यावरती काम करतंय. त्यांनी आता तो रस्ता बंद केलेला आहे. अर्थातच स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध होत आहे, त्याच्यावरती चर्चा चालू आहे. प्रयोग आहे, शेवटी प्रत्येक गोष्ट ठरवून होत नाही. वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. नागरिकांचा विरोध होत आहे. नागरिकांचा विषय निघालाय. आम्ही सामान्य नागरिक आहोत. संविधान आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही आज इथे बोलताय. लहानपणी किंवा शाळांमध्ये आपल्याला नागरिकशास्त्र शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो. नियम, कायदे, प्रशासन, ट्रॅफिक, दिस दॅट, बरंच काय काय असतं. काय वाटतंय तुम्हाला, हा जो नागरिकशास्त्र विषय आहे तो किती मदत करेल आपल्याला हे शिकवायला, म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना, आणि आपण जे विसरतो मग काय असावं, हे नागरिकशास्त्राचं स्वरूप कसं असावं? पण तुम्हाला आठवतंय शाळेमध्ये नागरिकशास्त्र आपल्याला कितव्या इयत्तेपर्यंत होतं? 7वी-8वी पर्यंतच होतं फार तर, आणि ते पण अगदी छोटं इतिहास नागरिकशास्त्र. मी मागे एक यांचा इंटरव्ह्यू बघितला होता, अतुल परचुरे. हो, त्यांनी खूप छान सांगितलं होतं की नागरिकशास्त्र हा 1ली पासून ते 10वी पर्यंत कंपल्सरी विषय केला पाहिजे, की नुसतं नागरिकशास्त्र शिकवा शाळेत, नुसतं नागरिकशास्त्र शिकवायचं. म्हणजे ह्याने काय होणार आहे की लहानपणापासून मुलांना सवय लागेल की नियम पाळले पाहिजे, डिसिप्लिन मध्ये आपण असलं पाहिजे. छोटे एक्झाम्पल त्याचे आले तर कचरा टाकू नये. कचरा टाकल्याने आपला परिसर स्वच्छ होतोय, आरोग्य त्यांनी बिघडतं आपलं. नंतर नियम पाळले पाहिजे. सिग्नल आपण जसं म्हणतो आता की लाल सिग्नल लागले की थांबलं पाहिजे. असे बरेच आहेत. काय आहे की शेवटी जे रस्ते आहेत, जे परिसर आहे, हे आपल्याच पैशातून कुठेतरी डेव्हलप झालेले असतात. बरोबर आहे. आपल्याच त्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. आता आपण सर्रास बघतो की लोक मोठमोठ्या
चारचाकीमध्ये असतात आणि पण थुंकतात बाहेर, काच उघडतात, काच बाटली उघडतात, टाकतात. बाटली टाकतात. हे फार चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटतं की नागरिक शास्त्र जे आहे ते तो विषय जो आहे तो 1ली ते 10वी कंपल्सरी असला पाहिजे. अगदी योग्य आहे, अगदी योग्य. म्हणजे तरच त्या शाळांमधूनच ते बाळकडू मिळेल.